जय जय रामकृष्ण हरी. श्री रामकृष्ण परमहंस चरित्र भाग 6. ती बाई तेथेच असताना त्यांचा अदाशीपणा वाढला. कितीही जेवण जेवले तरी तृप्ती नाही. खावे तरी काही खाल्लेच नाही असे वाटे. बाई म्हणाल्या, चैतन्य वगैरे सारख्या इतर योग्यांनाही असेच होत असे व ते रात्रंदिवस नाना प्रकारची पक्वान्न जवळ बाळगीत. हा त्रास थोडे दिवस होता. नंतर हळूहळू सर्व बेतावर आले. ती बाई बरीच वर्ष तेथे होती आणि निरनिराळ्या योगांचा तिने त्यांस अभ्यास शिकवून मन व शरीर ताब्यात ठेवण्याजोगी सर्व विद्या शिकवली. त्यांनी प्राणायामाचा चांगला अभ्यास करून शरीर सुदृढ केले आणि पतंजलीच्या 8 पट पद्धती शिकले. एके रात्री योगाचा अभ्यास करताना 2 धमन्या फुटून त्यांचे रक्त तोंडातून वाहू लागले. तेव्हा देवाचे पूजेचे काम त्यांचाच एक पुतण्या हलदर नावाचा होता त्याचकडे दिले. तोही मोठा विद्वान सुचिरभूत असा असून काही मंत्रोपचारही शिकलेला होता. त्याला वाकसिद्धी होती. थोड्या दिवसांपूर्वी रामकृष्णांनी त्याच्या वागणुकीतील दोष दाखवून त्यास काही बोलले होते. तेव्हा त्याने त्यांस शाप दिला होता की तू रक्ताच्या गुळण्या टाकू लागशील. म्हणून रामकृष्ण ह्यांस मोठी भीती उत्पन्न झाली. परंतु तेथेच एक मोठा योगी राहत होता. त्याने त्यावेळी त्यांस मोठी मदत केली. तो म्हणाला, काही चिंता नाही, असे रक्त गेलेले उत्तम. त्याने पुष्कळ लोकांस योग शिकवला होता. पण ह्या प्रकारच्या समाधीचा अभ्यास करण्यास तो मनाई करी. कारण ह्या समाधीतून फार करून कोणी परत येत नाही. त्याने असं सांगितलं की जो मनुष्य योगाच्या पूर्णतेस पोचतो त्याचे रक्त मेंदूकडे जात असते आणि तो ते समाधीमध्ये शोषण करीत असतो. तो परमात्म्याशी संलग्न होतो आणि पुन्हा आपले धार्मिक विचार इतर लोकांस सांगाव्यास परत येत नाही. परत येतात असे फारच थोडे, आणि जे येतात ते मनुष्य जातीचे जगद्गुरू होऊन येतात. अशांचे रक्त मेंदूकडे धावते आणि काही काळ त्यांचे समाधान होते. परंतु त्यानंतर तो रक्ताचा प्रवाह उलट खाऊन परत येतो आणि ते उपदेश करू लागतात. त्या ब्राह्मणाच्या बाईपासून जितके शिकायचे होते तितके रामकृष्ण यांनी शिकून घेतले. पण त्यांना अद्यापही सत्य ज्ञानाची जिज्ञासा होतीच. ती तेथे एक ज्ञानी आला आणि त्याने पूर्ण केली. हा एक संन्यासी असून त्याचे नाव तोतापुरी असे होते. तो मोठा धिप्पाड, मजबूत आणि सशक्त होता. त्याने लहानपणापासून वेदांताचा अभ्यास केला होता आणि महत्कष्ट सोसून वेदातील मर्मच समजून घेतले होते. तो कोणत्याही प्रकारचे वस्त्र म्हणून अंगावर घेत नसे आणि कोटच्याही घरात म्हणून वस्ती करीत नसे. त्याची इच्छा झाली तर राजवाडेसुद्धा उघडे होतील एवढी त्याची योग्यता. तो सारी रात्र केवळ झाडाखाली किंवा आकाशाच्या सुंदर नीलवर्ण चांदण्याखाली काढी. मग थंडी असो की पाऊस असो. 3 दिवसांपेक्षा अधिक दिवस तो कधीही एके ठिकाणी राहत नसे. तसेच खाण्यापिण्याबद्दलही कोणास याचना करायची नाही किंवा फिकीरही बाळगायची नाही. वाऱ्याप्रमाणे यथेच्छ सर्व देशभर फिरायचे. कोणी जिज्ञासू व खरा भक्त आढळल्यास त्याला ज्ञानोपदेश करायचा आणि त्याला पूर्णतेप्रत आणाव्यास मदत करायची. वेदांताचा तर तो केवळ चालता बोलता पुतळा होता आणि त्याप्रमाणे पुरेपूर त्याचे आचरण असे. रामकृष्ण हे गंगेच्या तीरावर बसलेले पाहून त्यांच्यामध्ये योगाचे तेज आहे असे त्याने ताबडतोब ओळखले आणि त्यांस सत्योपदेश करून पूर्णतेस पोचविले. त्यांनी एकदम त्यांस हाक मारून म्हटले, हमारा बेटा, तुला निर्गुण निर्मल मुक्ती पाहिजे काय? तर इकडे ये, मी तुला देतो. परंतु रामकृष्ण यांचा नेम असा असे की प्रथम कालीमातेस विचारल्या वाचून काहीच करायचे नाही. ह्यास्तव त्यांनी जाऊन देवीची परवानगी घेतली आणि लवकरच परत येऊन म्हणाले, ठीक आहे, हा मी तयार आहे. नंतर तोतापुरींनी त्यांस एकाग्रता कशी करावी हे सांगितले. 3 दिवस अभ्यास केल्यानंतर त्यांस निर्विकल्प समाधी लावता आली. ह्या समाधीत इंद्रिय ज्ञानाची काहीच शुद्धी राहत नाही. रामकृष्णास इतक्या लवकर समाधी साध्य झाल्यामुळे संन्यासासही फार संतोष झाला आणि तो म्हणाला,
माझ्या लाडक्या, मी 40 वर्ष हाल व वनवास सोसून जी गोष्ट साध्य केली ती तू 3 दिवसात शिकलास. ह्याकरता तुला आता शिष्य म्हणता येत नाही. ह्यापुढे मी तुला मित्र म्हणणार. ते रामकृष्णाजवळ 11 महिने होते व त्यांच्यावर तशीच त्यांची भक्तीही होती. त्यांनीसुद्धा आपल्या शिष्यापासून पुष्कळ गोष्टी शिकून घेतल्या. उदाहरणार्थ, तोतापुरी नेहमी धुनी पेटवून बसत असत व तो त्यांचा अग्निसोहळा असे मानेत. एके दिवशी ते आपल्या धुनीपाशी रामकृष्ण यांचपाशी काही बोलत होते. इतक्यात तेथे एक मनुष्य आला आणि त्याने त्या धुनीतील विस्तव घेऊन चिलीम पेटवली. ते पाहून तोतापुरींस राग आला आणि ते त्यांस बरेच संतापून बोलू लागले. तेव्हा जवळ बसलेले त्यांचे शिष्य रामकृष्ण मधुर स्वराने म्हणाले, प्रत्येक वस्तू परब्रह्मस्वरूप मानावयाचा मार्ग हाच का? अग्नी जसा परब्रह्मस्वरूप आहे तसाच तो मनुष्य स्वतः परब्रह्मस्वरूपी नाही काय? ज्ञानदृष्टीला उच्च काय आणि नीच काय? संन्यासाला ती गोष्टी पटली आणि तो म्हणाला, भाई, तुझे बरोबर आहे. आजपासून पुन्हा मला तू कधी रागावलेला पाहणार नाहीस. आणि त्याप्रमाणेच तो पुढे वागला. तथापि तोपर्यंत रामकृष्ण यांची भक्ती काले मातेवर दृढतर होती ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही. तोपर्यंत तो तिला देवी एवढेच म्हणत असे. परंतु पुढे रामकृष्ण यांनी त्याची खात्री करून दिली की तेथे तू नाही, मी नाही, तेथे जीवही नाही व शिवही नाही, ती सर्व शब्दातीत आहे.